बडवल टीमचा एक्स्ट्रा प्लेयर आपण स्टेज वरती या. मॅचला होती सुरुवात आणि पहिला गोलंदाज सांची टीम कडून. पहिला बॉल गोलंदाजाने व्हाईट बॉल. अजय बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. प्रथमेश आणि आकाश मैदानाच्या आतमध्ये दोन टीम मध्ये एक मोठी फाईट होईल आता. सांची टीम पहिल्यांदा बडवल टीमच्या विरोधात मॅच खेळतीये. याआधी कधी दोघं एकमेकांच्या विरोधात खेळलेले नाहीयेत. सो इट्स फर्स्ट टाइम राष्ट्रवादी चषक 2025. शॉट हवेत आहे. निखिल वेगाने धावलाय. चेंडूच्या खाली पकडली कॅच. पहिली विकेट बडवल टीमची. पहिल्याच मॅच मध्ये शून्यावरती आउट झालाय प्रथमेश. मागील एक महिना त्याने प्रॅक्टिस भरपूर केली होती पण शून्यावरती आउट झाला आणि आता सूरज बडवल टीमचा वन डाऊनच्या भूमिकेत आणि केटीसी लाईव्ह इव्हेंटचे मेन कॅमेरामॅन ऑलराऊंडर कॅमेरामॅन बंटी माळी खूप छान काम करत असताना सांची टीमच्या कर्णधार अजयने मैदानावरती पहिल्याच ओव्हर मध्ये विकेट आउट केली. लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहतो गणेश कामरी. खूप छान कामगिरी त्यांची पण. शॉट हवेत आहे. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू सीमा रेषेजवळ पाहतोय आपण. सीमा पार. खराब फिल्डिंग झाली. 4 धावा. गणेश कांबळे यांचा सुद्धा इशारा. किती ऍक्टिव्ह अंपायरिंग त्यांची. सूरजच्या बॅट मधून आणखीन एक चांगला शॉट अलॉंग दी कार्पेट टुवर्ड्स द बाउंड्री. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बडवल टीम सूरजने 2 चौकार लगातार लगावलेत अजयला. 3 बॉल आणि 9 धावा. गॅप शॉट सिलेक्शन पाहिलं आपण. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेतला अजयच्या विरोधात. मंगेश 11 धोत्रे संघ पहिला सामना जिंकलाय आणि या मॅच मध्ये जो जिंकेल तो सेकंड राऊंड मध्ये मंगेश 11 धोत्रे टीमच्या विरोधात मॅच खेळेल. सूरज पुढे आले होते. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. चार बॉल आणि 9 धावा. अजयचा चेंडू थोडा खाली राहिला आणि लॉंग स्टॉपच्या दिशेने बडवल टीमच्या इनिंगचा तिसरा चौकार. 22च्या स्वरूपातला हा चौकार असेल पण धावा मिळती 4.
सुरतच्या बॅट मधून लास्ट बॉल वरती गलीमधून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 2 धावा इथून मिळतील. 1 ओव्हर आणि स्कोर कार्ड वरती बडवल टीमची धावसंख्या आहे 15. सांची टीमची पॉवर प्लेची ओव्हर इथून कंप्लीट झाली. 15 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत आणि पहिल्या फेरीचा हा चौथा सामना आहे. यानंतर कोंदिवडे विपक्ष इझान 11 मोहाचीवाडी बी टीम 2 टीम मध्ये मॅच होईल याची आपण नोंद घ्या आणि दोन्ही कर्णधार आपण रिपोर्टिंग करा. फुल टॉस कॅच आउट. वडवल टीमचा फलंदाज आउट. ओपनिंगचे दोन्ही बॅटर बडवलच्या शून्यावरती आउट झालेत. प्रथमेश शून्यावरती आणि आकाश सुद्धा शून्यावरती आणि दोघांच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे. इरादा पक्का होता की रन्स करायचे पण दोन्ही शून्यावरती आउट झालेत. आता नवीन बॅट्समन सुरतच्या साथीने मैदानावरती चाललेत. फुल टॉस सुंदर कॅच. आणखीन एक विकेट. परफेक्ट फिल्डिंग होती. तिसरा खेळाडू शून्यावरती बाद झालाय. दोन बॅक टू बॅक विकेट. गोलंदाज सांची टीम कडून प्रणय. खूप छान गोलंदाजी आणि विकेट हॅट्रिकची संधी आहे सांची टीमच्या गोलंदाज प्रणयला. इट्स टाइम टू टेक विकेट हॅट्रिक. तिसरा बॉल डॉट. कॅप्टन अजयने सांची टीम साठी एक जबरदस्त बॉलर आणलाय प्रणय. तीनही चेंडू डॉट आलेत. सूरज नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. मनोज प्रथमेश आकाश तिन्ही आउट झालेत आणि विजय आता प्रणयच्या बॉलिंगचा सामना करतोय. 3 बॉल डॉट आलेत. चौथा बॉल प्रणयचा तोही डॉट. 4 बॉल डॉट. राष्ट्रवादी चषकाची पहिली मेडन ओव्हर सांची टीमच्या प्रणय कडून येईल का? एकही मेडन ओव्हर आतापर्यंत आलेली नाहीये आणि 4 चेंडू प्रणयने डॉट टाकले आहेत. कर्जत तालुक्यातील सर्व क्रीडा रसिक घर बसल्या ऑनलाईन युट्यूब वरती या मॅचचा आनंद घेतात. फुल टॉस भरपूर उंच कॅच ड्रॉप. चेंडू सीमा रेषे लगत फिल्डिंग इथून करण्यात येईल. तोपर्यंत धावा मिळतील 2. बडवल टीमच्या 2 धावा संख्येमध्ये आतापर्यंतची टोटल आहे.
17 धावा. 5 चेंडू आणि 17 धावा. प्रणयचा लास्ट बॉल आहे. विकेट किपरच्या हातामध्ये कॅच आणि आणखीन एक फलंदाज आउट. चौथा फलंदाज आउट झाला. 2 ओव्हर इथून कंप्लीट झाल्या आणि धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती 17. गोलंदाजी मार्क वरती तिसऱ्या ओव्हर मध्ये आलेत भीम शिर्के आणि बॅटिंग करणाऱ्या टीम कडून आता सूरज वरती संपूर्ण दारोमदार असेल, कारण रोहिदास गोलंदाजीसाठी आलाय आणि त्याच्या विरोधात सूरज. पहिलाच बॉल, तिसऱ्या ओव्हरची सुरुवात. एका धावेसाठी प्रयत्न झाले आणि 1 रन मिळेल. स्कोर कार्ड 1 ने वाढेल. धावसंख्या 18. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्या गोलंदाजीनुसार फिल्डिंग पोझिशन चेंज करतायत आणि लेफ्ट हँड बॅटर देखील आहे राऊंड द विकेटने. शॉट भारी ऑन साइडला. खेळाडू दूर आहेत. चेंडू खाली येईल तोपर्यंत फिल्डिंग होईल आणि 2 धावा मिळतील. बडवल टीम 2 धावांनी पुढे जात असताना स्कोर कार्ड वरती 20 धावा. 20 ऑन बोर्ड आणि तिसरी ओव्हर आहे. सूरज एका बाजूने उभा आहे मैदानावरती. बाकी नवीन एक टॅलेंटेड गोलंदाज आणि फलंदाजांच्या विरोधात खूप छान मॅच होईल सांडशी आणि बडवल मध्ये. आणखीन एक सिंगल. 21 धावा. खरं तर दोन्ही संघातील जे खेळाडू आहेत फार जास्त प्रॅक्टिस यावर्षी त्यांची झालेली नाहीये, पण पहिलीच मॅच खेळायचं जिंकायचंय या इराद्याने मैदानाच्या आतमध्ये आलेत. आणि आता सूरज 2 चौकार लगावल्यानंतर तिसऱ्या ओव्हर मध्ये ती धमक दाखवेल का? रोहिदास शिर्केची बॉलिंग. सांडशी टीम कडे अनुभवी गोलंदाज आहेत. आधी अजय होते जे प्रॅक्टिस मध्ये, त्यानंतर आता रोहिदास आलेत. अनुभव चांगला आहे आणि टप्पा देखील गोलंदाजीचा चांगला आहे. पण सूरजच्या बॅट मधून यावेळेस निघालेला चेंडू प्रणयकडे. पहिल्याच टप्प्यावरती चेंडू कलेक्ट झाला. सिंगल आली. बडवल टीमचा स्कोर आहे 2 ओव्हर 5 चेंडू कंप्लीट. 2 ओव्हर 5 चेंडू कंप्लीट. धावसंख्या 22. शेवटचा बॉल. विकेट किपर डाऊन दी बॉल. अजय कॅच स्वीकारतोय. 3 ओव्हर कंप्लीट झाल्या आणि विकेट वरती कॅच पकडली. आणखीन एक झटका आला. 5 फलंदाज आउट झालेत. 3 ओव्हर मध्ये बडवलचा स्कोर आहे 22. लास्ट ओव्हरची सुरुवात. पहिल्या चेंडूवरती सूरजने अटॅक चढवला. कॅच ड्रॉप झाली. अंदाज मिळाला नाही खेळाडूला. 2 धावा मिळतील. बडवल टीमचा स्कोर 2 ने वाढणार. 24 धावा धाव फलकावरती. सर्व नवीन खेळाडू आणलेत. अजय देखील आपल्या नवीन खेळाडूंना खरं तर सपोर्ट करतायत.
कॅच जरी हातात आली नसली तरी अंदाज बांधत होता. धावा संख्या 24. सांडशी टीमचं कौतुक असं की त्यांनी आतापर्यंत एकही वाईट चेंडू टाकला नाही. डॉट बॉल. पहिला वाईड आल्यानंतर दुसरा एकही वाईट बॉल त्यांनी टाकला नाही, हे फार विशेष आहे. आणि आता अमोल 2 बॉल 2च धावा तो देतोय. 24 झाल्यात. बडवल टीम किमान 35 तरी हव्यात आणि सूरजच्या बॅट मधून निघणारे शॉट ते निर्धारित करतील. शॉट भारी. ऑन साइडला खेळाडू देखील सज्ज आहे. फेक देखील होईल. सिंगल. 25 धावा बडवल टीमच्या. 3 बॉल समाप्त झालेत. अगदी टप्प्याटप्प्याने हा सामना. क्रिकेटचा खरा आनंद अशा मॅचेस मध्येच असतो जिथे 2 नवीन संघ असतात, पहिल्यांदा एकमेकांच्या समोर असतात आणि सिंगल डबल कधी विकेट आणि दोन्ही नवोदित खेळाडू असणारे 2 संघ. मजेशीर हा सामना होईल. विकेट कीपर अजयकडे चेंडू. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एकच सिंगल. धावा संख्या 4 बॉल 26 धावा. शेवटची ओव्हर आहे. 4च ओव्हरचा हा सामना आहे. यानंतर कोंदिवडे टीम आणि त्यांच्या विरोधात इजान 11 मोहाचीवाडी ब संघ खेळताना दिसेल. सूरज पुढे येत होता. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज आउट. 1 बॉल बाकी आहे. नवीन बॅट्समन झाला. 6 विकेट बडवल टीमच्या आणि 26 धावा. 6 बॉल आपल्याला बघायचे होते की किती रन्स करतील, पण 5 चेंडू संपले. फक्त 4 धावा अमोलने दिल्या आणि दोनही पंचांसाठी आता गणेश कांबरेसाठी आता कॅश प्राइज आहे. गोट्या अंपायरिंग जशी करतात, जसा त्यांचा डान्स असतो तसा जर गणेश कांबरे यांनी जर डान्स केला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज गणेश रसाळ दादा यांच्याकडून. त्यांनी 2 पावले टाकत जरी डान्स केला. नवीन बॅट्समन बडवल टीम कडून बंटी शेवटचा चेंडू फेस करेल. लास्ट बॉल. बडवल टीम पहिली इनिंग इथून पूर्ण करतो आणि वाह, सुंदर रिॲक्शन होती आमच्या अंपायर गणेश कांबरेंची. 100 रुपयाचा पारितोषिक त्यांच्यासाठी गणेश रसाळ यांच्याकडून. प्लीज अंपायर आपण ते पारितोषिक कलेक्ट करा. स्टेजकडे येऊन ते पारितोषिक आपण घेऊन जा. पुढच्या इनिंग मध्ये पुन्हा आपल्याला अंपायरिंग करायची आहे. सत्तावीस धावांचा टार्गेट सांडशी टीम साठी. दोन्ही टीमला मी आता इन्व्हाइट करतोय. इजान 11 मोहाचीवाडी बी टीम कॅप्टन टॉस साठी या आणि कोंदिवडे संघाचा कर्णधार सौरभ आपण टॉस साठी यावं. चला पुढच्या दोन्ही टीमला आम्ही आमंत्रित करतोय. कोंदिवडेचा कर्णधार आपण या सौरभ. मोहाचीवाडीचे कर्णधार इथे आलेले आहेत. पुढील सेकंड राऊंडचा टॉस आपण करणार आहोत. 27 धावांचं लक्ष आहे सांडशी टीम. फलंदाज आपण स्टेजकडे येऊन चेंडूची चेकिंग करा.
टॉस करण्यासाठी कोंदिवडेचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. लक्ष्मणजी रसाळ. लक्ष्मण दादा, आपण पुढील मॅचचा टॉस करा. सेकंड राऊंडचा सामना हा 3 ओव्हरचा असेल. कोंदिवडे आणि इजान 11 मोहाचीवाडी बी. लक्ष्मणजी रसाळ यांच्या शुभ हस्ते सेकंड राऊंडचा टॉस. टॉस जिंकलाय कोंदिवडे टीमने. लक्ष्मणजी रसाळ यांच्या शुभ हस्ते आम्ही हा मानाचा टॉस इथे केला गेलेला आहे. लक्ष्मणजी रसाळ यांना आपण जरूर विचारूया. 3 ओव्हर मॅच असे सौरव, आपण डिसिजन द्या. लक्ष्मणजी रसाळ साहेब, प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी घेतलेली आहे. यानंतर आपण इनिंग नंतर जरूर आपण त्यांच्याकडे जाऊ की या स्पर्धेचं नियोजन आयोजन ते करत असताना घेतलेली मेहनत आणि त्यानंतर आपली स्पर्धा, या भव्य दिव्य स्पर्धेचं केलेलं आयोजन आणि संपूर्ण कर्जत तालुक्यात खरं तर दिवाळीच्या निमित्ताने आपले सर्व शाळा असतील, कॉलेज असतील यांना सुट्ट्या देखील आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात क्रीडा रसिक या मैदानावरती या स्पर्धेचा आनंद घेतात. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाथरज विभाग आयोजित सुधाकर भाऊ घारे यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उभारलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेताना सर्व क्रिकेट फॅन्स, पुन्हा एकदा क्रिकेट सुरू झालं आणि पुन्हा एकदा मैदानाकडे ती गर्दी आणि खेळाडूंची बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग सर्व काही आपल्याला पुन्हा एकदा प्रत्यक्ष मैदानावरती अनुभवता येणार आहे. आणि त्या सीझनची ही पहिली टुर्नामेंट आहे धोत्रेच्या मैदानावरती. आणि यानंतरच्या होणाऱ्या मॅच मध्ये कोंदिवडे संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय इथून स्वीकारलेला आहे. मोहाचीवाडी ब संघ, आपण यानंतर फिल्डिंग करणार आहात याची नोंद घ्या. 27 धावांचं लक्ष्य सांडशी टीम साठी. 27 कंपल्सरी चेसिंग. अजय आणि त्यांच्या साथीला नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा आहे तो आविष्कार. आणि आता चमत्कार करावा लागेल भडवल संघाला. 27 धावा जर इथे डिफेन्स करायच्यात तर 24 चेंडू मध्ये गोलंदाजांची धारदार गोलंदाजी, समोरच्या फलंदाजांना रोखावं लागणार कारण चेंडू 24 आणि धावा फक्त वाचवायच्या 27. इट्स टाइम टू गेम स्टार्ट. 3, 2, 1 लेट्स बिगिन. भडवल विपक्ष सांडशी. 24 बॉल 27 धावा. पहिलाच गोलंदाज, त्यावरती अजयचा पहिला वार. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. पहिला चौकार. राष्ट्रवादी चषकाची रंगतदार मॅच, लो स्कोर मॅच. तिथे दोन संघातील नवीन खेळाडू मध्ये चालू असलेला हा सामना. 24 बॉल 27 पहिला चौकार आलाय म्हणजे 23 बॉल पाहिजे धावा, आता 24. मजा येईल. एक बॉल नंतर सामना बदलत जाईल आणि नवीन खेळाडूंची ताकद आज आपण बघणार आहोत. पुढे आला होता अजय, चांगला चेंडू हाताला. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे तो मात्र कुणाल. बडवल टीम कडून देखील बरेचसे यावर्षी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतात. 2 बॉल 4 पॉवर प्ले मध्ये डावखुऱ्या हाताचा गोलंदाजाचा वापर. अजयने इथून टॅप केला चेंडू. डायरेक्ट हिटचे एफर्ट्स होते पण एक सिंगल मिळेल. सांडशी टीमचा स्कोर 3 बॉल 5. सांडशी टीम मध्ये जर आपण पाहिलं तर ओपनिंगच्या भूमिकेत जे फलंदाजी करतात अजय यांच्या व्यतिरिक्त बाकी खेळाडू प्रॅक्टिस मध्ये नाही आहेत. पण तरी देखील भडवल टीम कडून जर गोलंदाजीचा टिचून मारा झाला तर हा सामना त्यांना आपल्या बाजूने झुकवता येईल आणि जिंकता देखील येईल. सध्या तरी सांडशी संघाचं जे काही वर्चस्व या मॅच वरती आपण पाहतोय. बॉलिंगही त्यांनी चांगली केली आणि 3 बॉल मध्ये धावा देखील केल्यात 5. समोर ड्राईव्ह केलाय. सिंगल रन. प्रथमेश हातामध्ये चेंडू होता. 1 रनने धावसंख्या 4 बॉल 6. अवघ्या 27 धावा करायच्या. 6 धावा इथून कमी झाल्या म्हणजे अजून 21 करायच्या. अजय जर खेळपट्टीवरती राहिला, जे व्हाईट टी शर्ट मध्ये बॅटिंग करतायत, तर कदाचित या मॅच मध्ये सांडशी संघाची थोडी का होईना बाजू मजबूत असेल. दोन्ही संघाकडे ड्रेसिंग नाहीये म्हणजे दोघांनाही पेनल्टी आहे म्हणजे सेम पॅनल्टीचा विषयच नाहीये मॅच मध्ये.
आणखीन एक चांगला चेंडू. 5 चेंडू, धावा फक्त 6. 27 धावा सुद्धा इथे डिफेन्स करण्यासारखे आहेत. लास्ट बॉल, अजयचा शॉट सर्कलच्या आत, रनआउटची चान्स आणि फलंदाज बाल बचावले. 7 धावा पहिल्या ओव्हरमध्ये, 3 ओव्हरमध्ये करायच्या धावा 20. धोत्रेवाडीचं हे मैदान समोर तुम्ही बघू शकाल. सुंदर निसर्गरम्य वातावरण आणि या निसर्गाच्या वातावरणात ही स्पर्धा गोल मैदानावरती सुरू आहे. अजूनही 19 धावांची गरज आहे. प्रथमेश राऊंड द विकेटने फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न होता प्रथमेशचा. फलंदाज आविष्कार. खरं तर स्कोर थोडा कमी आहे, त्या कारणास्तव थोडा रिलॅक्सिंग गेम आहे. चेंडू धावा अगदी क्लोज आहेत, त्यामुळे तेवढं प्रेशर नाही आहे. आविष्कारच्या बॅटमधून चेंडू हवेत. फिल्डिंग भारी आहे. बडवल कडून खेळाडूने हुशारी दाखवली. चेंडू आल्यानंतर त्याने टोपी हातातून बाजूला फेकली. त्याला माहिती आहे की चेंडू अडवण्यासाठी मला अडचण येऊ शकते. आता एक सिंगल आली. प्रथमेश फिल्डिंग मध्ये थोडा चेंजेस करतो, कारण एक प्रॅक्टिस मध्ये असणारा फलंदाज अजय सांडशी टीमचा जो व्हाईट टी शर्ट मध्ये बॅटिंग करतो आणि त्याची विकेट ही बडवल साठी फार महत्वाची आहे. प्रथमेश 6 चेंडू, थोडी गती दिली, त्याचबरोबर हाईट देखील दिली. अजयला बीट करत हा चेंडू यष्टी रक्षकाकडे आणि सामन्यामध्ये मजा तर येणार आहे, कारण अजून 14 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत. 18 मागे खेचलाय. सूरज धावतो चेंडू पर्यंत, पोहोचणार नाही. चेंडू सीमा पार की नाही हे बघायचं. आता चेंडू सीमा पार की नाही हे बघायचं. पंच आहेत त्या ठिकाणी. नो. यस, चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट्स. 2 धावा मिळतील. 2 धावा. धावा संख्या 2 ने वाढत असताना 11 धावा. या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा आलेल्या आहेत आणि पहिल्या ओव्हर मध्ये 7. 11 धावा फक्त स्कोर कार्ड वरती आहेत. 5 चेंडू 11 धावा. शॉट भारी आहे, भरपूर ताकद होती. ताकदीने खेचलेला अजयच्या बॅट मधून निघालेला षटकार. 17 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. टार्गेट होतं 27चं, म्हणजे 12 चेंडू मध्ये पाहिजे धावा फक्त 10. पॉवरफुल शॉट होता अजयचा. बारा चेंडू 10 धावांची गरज. यानंतर इजान 11 मोहाचीवाडी बी टीम
आपल्याला फिल्डिंग करायची आहे. लक्षात ठेवा, बॅटिंग करणार आहे तो कुंदिवडे संघ. एक धाव इथून दिली जाईल. 10 बॉल आणि आता 9 धावांची गरज. सांशी टीम साठी अजय जोपर्यंत मैदानावरती उभा आहे तोपर्यंत एका बाजूला एक प्लस पॉइंट आहे सांशी टीम कडे, कारण दुसऱ्या बाजूने आविष्कारच्या बॅटवर पाहिजे तसा चेंडू येत नाहीये. त्यामुळे ही लो स्कोअर मॅच कदाचित शेवटच्या बॉल पर्यंत सुद्धा जाऊ शकेल जर का बडवल टीमच्या भूषणने इथून डॉट बॉल काढले. पण अजय तसं होऊ देणार नाही. ठोकलाय षटकार. पॉवर पॅक बॅटिंग अजयची. सांशी टीम साठी वन मॅन आर्मी सारखी बॅटिंग करतोय आणि आता स्कोर समीप आणलाय. जिंकण्यासाठी धावा हव्यात फक्त 3. तीन धावांची गरज. पुन्हा फुल टॉस. पुन्हा अजयचा फटका फसला. पंचांनी नो बॉल घोषित केला. भरपूर हाईट होती. नो बॉल प्लस सिंगल. 2 धावा. आता स्कोर लेवल झाला. एका धावेची फक्त गरज आहे आणि फ्री हिट. स्कोर लेवल आणि त्यातही फ्री हिटची चान्स आहे. विजयावरती शिक्कामोर्तब होईल कारण आता फक्त 1 धाव आणि आविष्कारच्या बॅट मधून आलाय तो विजयाचा चौकार. जसा भारतीय संघासाठी रिंकू सिंगचा चौकार होता विजयाचा आशिया कप मध्ये, तसा आविष्कार आधी खेळला नाही पण विजयाचा चौकार सांशी टीम साठी खेचलाय तो आविष्कार. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याने बॉलिंग केली, विकेट कमावली 1, बॅटिंग केली, षटकार मारले 2, तो अजय ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अजयला आपण इन्व्हाइट करू की मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी यावं. ऑलराऊंडर आपल्या संघाला त्याने एक गायडन्स केला आणि पहिला सामना विजयी झालाय तो सांशी संघ. मी भरत यांना विनंती करेल की जे विराट कोहलीचे मोठे फॅन आहेत, उद्या विराट कोहली ऑस्ट्रेलियामध्ये बऱ्याच दिवसानंतर मैदानात उतरणार आहेत. भरत खुश आहेत, उद्याच्या दिवसाची वाट बघते, पण आज भरत यांच्या शुभ असं आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊ. अजय आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावा आणि भरतला विनंती करेल की आपण सांशी टीमचे मॅच विनर प्लेयर ज्यांनी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी, रतन रसाळ यांनी दिलेल्या पुरस्कृत केलेल्या ट्रॉफी आपण सांशी टीमच्या अजयला इथून प्रदान करावी. कॉंग्रॅच्युलेशन अजय, कॉंग्रॅच्युलेशन टीम सांशी. इट्स फर्स्ट विन आणि स्पेशल विन होता. मोहाचीवाडी बी टीम आपण फिल्डिंग साठी रवाना व्हा.